नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द चॅनल यू अकॅडमी. माझं नाव आहे उदय व आज मी आपल्यासाठी गणिताचा अत्यंत महत्त्वाचा असा घटक घेऊन आलेलो आहे. याचं नाव आहे लसावी व मसावी. तर बघा मित्रांनो, तुम्ही जर स्पर्धा परीक्षा देत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तर आता आपल्याला जर लसावी व मसावी जर समजून घ्यायचं असेल तर त्याच्या अगोदर आपल्याला मूळ संख्या काय असतात हे माहित असायला पाहिजे. ठीक आहे, मूळ संख्या म्हणजे काय असतात की अशा संख्या की ज्या कुठल्याही पाड्यामध्ये येत नाहीत. बरोबर, कुठल्याही पाड्यामध्ये येत नाहीत. तर बघा मित्रांनो, एक उदाहरण घेऊया. सपोज मी घेतला 6 किंवा 4 किंवा 10 या तीन संख्या घेतलेल्या आहेत. तर मग 6 आहे कुठल्या पाड्यामध्ये येतो? बघा, 2च्या पाड्यात येतो. बेत्रिक 6 आणि 3च्या पाड्यामध्ये 3 दुने 6. या दोघी संख्यांच्या पाड्यामध्ये हा 6 येतो. आणि 4 आहे तो 2च्या पाड्यामध्ये येतो. ठीक आहे, व तसंच 10 जर घेतला तर 2च्या पाड्यामध्ये पण येतो आणि 5च्या पाड्यामध्ये पण येतो. म्हणजे या तीन संख्या काय असतात की या कुठल्याही पाड्यामध्ये येतात, या तीन संख्यांच्या पाड्यामध्ये येतात. पण मूळ संख्या काय असतात की कुठल्याही पाड्यामध्ये उपलब्ध होत नाहीत. मग त्याचं उदाहरण मी जर इथं 5 घेतला, 7 घेतला, 19 घेतला, 13 घेतला. ठीक आहे, तर या संख्या अशा आहेत की ह्या कुठल्या पाड्यामध्ये येत नाहीत. 5 कुठल्याही पाड्यात येत नाही, 7 सुद्धा कुठल्या पाड्यात येत नाही, 19, 13. तर या संख्या मूळ संख्या असतात. ठीक आहे, या संख्या काय असतात? मूळ संख्या. मग आता आपल्याला आयोगामध्ये प्रश्न विचारला जातो की 1 पासून ते 100 पर्यंत ज्या संख्या आहेत त्याच्यामध्ये किती मूळ संख्या आलेल्या आहेत. ठीक आहे, 1 पासून ते 100 पर्यंत ज्या संख्या आहेत नैसर्गिक संख्या त्यांच्यामध्ये किती मूळ संख्या आहेत ते तुम्हाला शोधायचे आहे. मग त्याचा उपयोग कसा करायचा की जे पाडे त्यांचा विचार करायचा. मग 1 ते 100 लिहून टाकायचं आणि ज्या मूळ संख्या आहे त्यांना राऊंड करायचं, गोल करायचं. ठीक आहे, हा तुमचा टास्क आहे. तर मग मूळ संख्या का बघतोय आपण? कारण आपल्याला आता लसावी मसावी मध्ये अवयव पाडायचे. मग ते अवयव म्हणजे मूळ संख्यांचे अवयव असणार आहेत. ठीक आहे, आता याला मी रफ करून टाकतो. आता तुम्हाला कळून गेलं असेल मूळ संख्या काय असतात. मग आता आपला जो मेन मुद्दा आहे तो म्हणजे लसावी आणि मसावी. तर बघा मित्रांनो, लसावी हा शॉर्ट फॉर्म आहे. त्याचा फुल फॉर्म असतो याचा लसावीचा लघुत्तम साधारण विभाजक व मसावीचा महत्तम साधारण विभाजक. मी एकदा लिहून घेतो. बघा, लसावीचं लिहितो मी इथं लघुत्तम साधारण विभाजक. ठीक आहे, लघुत्तम साधारण, तुम्हाला दिसत असेल साधारण विभाजक. ठीक आहे, या ठिकाणी मी लिहितो विभाजक. हा झाला लसावी. आता मसावीचं लिहितो महत्तम. याला काय म्हणतात? महत्तम साधारण विभाजक. इथं साधारण आणि इथं येईल विभाजक. ठीक आहे, आता लघुत्तमचा अर्थ काय असतो? लहानातली लहान संख्या. लहानातली लहान संख्या. पण कुठली? साधारण. 2 किंवा 2 पेक्षा जास्त संख्या दिल्या असेल त्यांच्या अवयवामध्ये साधारण असायला पाहिजे. साधारण म्हणजे कॉमन. आणि इथं विभाजक म्हणजे भाग करणारा, विभाग करणारा. ठीक आहे, मी महत्तम म्हणजे मोठ्यातल्या मोठा और लघुत्तम म्हणजे लहानातला लहान. याला इंग्लिश मध्ये HCF बोलतात. ठीक आहे, याला HCF बोलतात किंवा GCF बोलतात. GCF याला इंग्लिश मध्ये हायेस्ट कॉमन फॅक्टर आणि ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर, दोघंही नावं मसावीचे. लसावीला काय म्हणतात? लिस्ट कॉमन फॅक्टर किंवा लिस्ट कॉमन मल्टिपल, LCM म्हणू शकता किंवा LCF म्हणू शकतात. ठीक आहे, LCF. त्याचा अर्थ पण तोच असतो की लहानातले लहान कॉमन फॅक्टर घ्यायचा आहे आणि मोठ्यातला मोठा कॉमन फॅक्टर घ्यायचा आहे. ठीक आहे, मग आता लसावी व मसावी जर काढायचं असेल तर काय करावं लागेल? तर अगोदर आपल्याला अवयव काढावं लागतील. मग आपण 2 संख्या घेऊन टाकू, त्यांचा लसावी व मसावी कसं काढतात या गोष्टीचं आपण नॉलेज घेऊया. बघा, मी पहिला एक उदाहरण घेऊया. 20. ठीक आहे, ही एक संख्या आहे आणि दुसरी 30 ही संख्या आहे. तर मग 20 आणि 30चा लसावी व मसावी कसा काढायचा हे आपण आता अभ्यासूया. मग सर्वात अगोदर आपल्याला दोघांपैकी एक संख्या घ्यायची, या 2 दिलेल्या संख्या आहेत त्यांच्यापैकी, आणि त्यांचे अवयव पाडायचे आहेत. अवयव म्हणजे छोटे छोटे फॅक्टर्स बनवायचे. मग आता मी
20 घेतो सुरुवातीला, या ठिकाणी दाखवू आपण. मी काय करतो 20 घेऊन टाकतो 20. आता ही संख्या आहे तर याची उभी मांडणी करतो. ठीक आहे, मग आपण काय करतो 2 भाग करायचे आणि आडवे रेषांचे बॉक्स बनवायचे. मग आता मला 20 चे अवयव बनायचे म्हणजे छोटे छोटे तुकडे बनवायचे त्याच्यावाले, असं समजून घ्या. मग 20 ला आहे ना लहानातली लहान संख्या 2 घ्यायची. 2 हा काय आहे मूळ संख्या आहे. ठीक आहे, 2 काय सम संख्या पण आहे आणि मूळ संख्या पण आहे. म्हणजे काय याच्यावर पण ट्रिकी प्रश्न येतो की सर्वात छोटी सम संख्या कोणती आहे जिला मूळ संख्यामध्ये पण मोडलं जातं, ती म्हणजे 2. मग बघा आता मी 2 ने सर्वात छोटी संख्या आहे ना 2 ने भाग द्यायचा. 20 ला 2 ने भाग दिला काय उरतो 10 उरतो. ठीक आहे, मग आता 10 उरला आहे, 10 ला सुद्धा 2 ने भाग जातो. मग 10 ला 2 ने भाग दिला तर काय उरतो इथे 5 उरतो. ठीक आहे, मग हा 5 एकाच्या पाण्यामध्ये तो 5 1 5. आता बघा ह्या साईडला जितके पण संख्या आलेल्या आहेत त्या सगळ्या मूळ संख्या आहेत, हे ना सगळ्या काय आहेत मूळ संख्या आहेत आणि ते 20 चे अवयव आहेत. 20 चे अवयव आहेत. आता ही झाली होती उभी मांडणी. मी काय करतो आता याला आडवी मांडणीमध्ये लिहून टाकतो. ठीक आहे, मग आता मी काय करतो इथं 2 2 आणि 5 आलेला आहे. 2 2 आणि 5 या सगळ्या संख्यांना गुणाकार जर केलं तर आपल्याला 20 भेटेल. मग लिहिताना त्याला गुणाकारामध्ये लिहायचं कसं बघा, मी इथं लिहितो इक्वल्स टू. ठीक आहे, इक्वल्स टू करायचा 2, त्याच्यानंतर हा दुसरा 2 लिहिणार तेव्हा गुणाकार करावा लागेल 2 ने. आणि इकडे 5 आला आहे तर याला पण लिहिताना गुणाकारच करावा लागेल. ठीक आहे, आता मी बघा हे सगळं रफ करून टाकतो. कळलं, मग ही झाली आडवी मांडणी. म्हणजे 2 दुने 4 आणि 4 पंचे 20 आलेला आहे. आता ही 30 आहे, या 30 संख्येला पण त्याचप्रमाणे अवयव पाडायचे. बघा याची उभी मांडणी केलेली आहे. आता मग आता 30 ला पण 2 नेच भाग द्यायचा. या ठिकाणी मी 2 घेतला, 30 भागिले 2 केल्यावर काय उरतो 15. आता हा 15 आहे, याला 2 ने भाग द्या. 2 ने भाग जाईल का नाही, मग 2 नंतरचा विचार करायचा काय तो 3 येतो. मग 3 ने भाग देऊन बघायचा. या ठिकाणी 3 ने भाग जात आहे. 15 भागिले 3 केल्यावर काय येतो 5 येतो. ठीक आहे, आता हा 5 1 5 लिहायचा म्हणजे 5 जसं त्याचा लिहायचा आणि खाली 1 लिहायचा म्हणजे 5 1 5 आला. आता बघा या ठिकाणी जे आलेले ते सगळ्या काय आहेत मूळ संख्यांमधले अवयव आलेले 30 चे. मग याला पण आडवी मांडणी करून घेऊया आपण. ठीक आहे, आता मी थोडं इकडनं लिहितो 20 ला म्हणजे आपल्याला सोपं जाईल समजायला. आता 20 चे काय फॅक्टर होते 2 गुणिले 2 गुणिले 5 होते. ओके, आता 30 ची मांडणी करूया. आम्ही इथे 30 लिहितो असा 30. आता याच्यावाले 2 आलेला आहे 2 गुणिले 3 गुणिले 5 आलेला आहे. ठीक आहे, मग आता हे सर्व पुसून टाकतो, फक्त फॅक्टर्स राहतील. आता बघा मग या ठिकाणी अवयव लिहिले. आता मला मसावी आणि लसावी काढायचं आहे. तर मी काय करतो इथं मसावी असं नाव टाकतो मसावी. ओके, मसावी आणि त्याच्या खाली लिहिणार आहोत लसावी. ठीक आहे, मसावी आणि लसावी. तर बघा मित्रांनो या ठिकाणी फॅक्टर्स आलेले, कॉमन फॅक्टर शोधायचा आहे. साधारण कॉमन फॅक्टर काय असतो की दोघींमध्ये उपलब्ध आहे. आता अगोदर मसावी काढून घ्यायचा. मसावीसाठी मी इथं दिलाय बघा 2 आणि 2 म्हणजे 20च्या आणि 30च्या दोघांच्या अवयवांमध्ये कॉमन असायला पाहिजे. मग इथं काय आलाय 2 आलेला आहे, इथं पण काय आलाय 2 आलेला आहे. म्हणजे या दोघांना आपल्याला एकच वेळा लिहायचंय. मग मी काय करतो याला राऊंड करून देतो. हा 1 2 आणि हा दुसरा, हे दोघं आले त्यांना एकच वेळा लिहितो मी इथं मसावीमध्ये. ठीक आहे, मसावीमध्ये एकच वेळा लिहायचं आहे. त्याच्यानंतर मग इथं बघा हे दोघी वेगवेगळे आहेत, पण या ठिकाणी जर आलो तर काय आला दोघीकडे 5 आहे. म्हणजे मग याला पण मी राऊंड करतो तुमच्या माहितीसाठी समजायला पाहिजे. मग इथं 2 आला, परत इथं गुणाकार लिहायचा आणि इथं काय आला मग 5 आलेला आहे. मग याला पण 5 लिहायचं. ठीक आहे, आता काय करायचं की या दोघांचा डायरेक्ट गुणाकार करून टाकायचा. मग 5 दुने 10, 5 दुने 10, मग काय झाला 10 आलेला आहे. मग याचा अर्थ आपला जो मसावी आहे तो आलेला आहे. किती आला 10 आलेला आहे. काय आला 10 आलेला आहे. मग ही प्रोसेस तुम्हाला कळाली की महत्तम साधारण विभाजक म्हणजे काय करायचं, मसावीसाठी सगळे जे कॉमन फॅक्टर असतील ते काढायचे आणि त्यांचा गुणाकार करून टाकायचा. जे उत्तर येईल तो म्हणजे मसावी.
आता लसावी मध्ये बघू शकतो आपण की या ठिकाणी काय करायचं, मसावी मधली संख्या घ्यायची, मसावी घ्यायचा, मसावी घ्यायचा. मसावी काय आला, 10 आलेला आहे. मसावी काय आला, 10 आलेला आहे. मग मसावी आणि उरलेल्या संख्यांचा गुणाकार, मसावी आणि उरलेल्या संख्यांचा गुणाकार करायचा आहे. मग आता हे 2 तर होऊन गेलेला आहे, 5 पण झालेला आहे. आता काय उरला इथं, 2 उरला, 2 आणि 3 उरला. या संख्यांचा गुणाकार करायचा मसावी सोबत. मग बघा 2 घ्यायचा गुणिले 2 आणि उरलेला गुणिले 3. ठीक आहे, मग हे झालं लसावी. मग बघा 10 गुणिले 2 केल्यावर 20 आणि 20 गुणिले 3 केल्यावर 60, 20 त्रिक 60. म्हणजे मसावी आला 10 आणि लसावी आला किती आला, 60 आहे ना, 60 आला का, बरोबर. मग आता बघा मी इथं लिहितो 10, मसावी झाला आपला 10 व लसावी झाला 60. ठीक आहे, लसावी झाला 60. याप्रमाणे आपण मसावी व लसावी काढू शकतो. मग आता आपण अजून एक उदाहरण घेऊन टाकूया. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला पूर्ण कन्फर्म होईल की कसं सोडवतात. आता या ठिकाणी एक उदाहरण घेऊया आपण 25. ठीक आहे, आणि या ठिकाणी घेऊया 35. ठीक आहे, मग आता 25 चे फॅक्टर काढून घेऊया. 25, मग मी इथे ठिकाणी 25 लिहितो आडवी मांडणीमध्ये. आणि मला आता वाटतं की 25 ला फॅक्टर करायची पण गरज नाहीये, कारण त्याचे 2च फॅक्टर आहे, 5 गुणिले 5, 5 गुणिले 5, 2च फॅक्टर आहे. आणि 35 पण त्याचप्रमाणे आहे, 35 पण त्याचप्रमाणे आहे की 5 गुणिले 7 आलेला आहे. बस 2च फॅक्टर आहे दोघांचे. याचा मसावी काढणं सोपं होऊन जाईल ना. मग मी फक्त म लिहितो, मसावीसाठी म लिहितो. मग मसावीमध्ये कॉमन फॅक्टर शोधायचे. मग इथं काय आलाय, 5 आलाय, इथं 5 आलाय. मग दोघांना एकच झाली, तो मी काय लिहितो, एकच झाली तो 5. म्हणजे 5 काय झाला, मसावी. कारण इथं कॉमन आहे का दुसरी गोष्ट, नाही आलेली. मग एकच भेटला तो म्हणजे 5. मग तो झाला त्यांचा मसावी. मग लसावीला काय करू शकतो, मी ल लिहितो लसावीसाठी. ठीक आहे, मग आता काय करतो आपण, मसावी आणि उरलेल्या सगळ्या संख्या यांचा गुणाकार. मग 5 तर ऑलरेडी घेतलाय मसावी, म्हणून याचा वाला काय उपयोग नाही, याला राऊंड करून देतो. म्हणजे हे ऑलरेडी घेतलेलं आहे मसावीसाठी. आता उरलेली काय, 5 संख्या उरलेली. मग गुणिले 5 करूया आणि गुणिले 7 करूया उरलेली संख्या. मग या सगळ्यांचा गुणाकार केल्यावर काय येईल, लसावी येईल. मग 5 5 25 आणि 25 गुणिले 7 केलं तर काय येतं, 175. काय येईल, 175. करून बघूया. बघा 5 5 25, 25 गुणिले 7 करायचं आहे. मग 7 5 35, हातच्याला 3, 7 दुने 14 आणि 3 17, म्हणजे 175 बरोबर उत्तर आलेलं आहे, 175. मग मसावी झाला 5 आणि लसावी झाला 175. मग आता ही झाली सोपी गोष्ट, ही झाली सोपी गोष्ट. मग आता आपल्याला प्रश्न कसे विचारले जातात, तर एक फॉर्म्युला असतो. काय असतं की पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर असतो मसावी गुणिले लसावी, मसावी गुणिले लसावी. ठीक आहे, हा फॉर्म्युला असतो. ते याच्यामध्ये आपल्याला काय असतं की आपण ज्या 2 संख्या घेतल्या आहे ना, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाका. ज्या 2 संख्या असतात त्या 2 संख्या दिलेल्या असतात आणि दोघांपैकी मसावी किंवा लसावी दोघांपैकी एक दिलेला असतो. तर आपल्याला काय करायचं आहे, या 4 गोष्टींपैकी एक शोधायचे. 3 दिलेल्या असतील, एक शोधायची आहे. आता मी सुरुवातीला काय केलं होतं, 20 व 30 घेतला होता. पहिली संख्या जर 20 असेल, पहिली संख्या 20 घेऊन टाकू, दुसरी संख्या 30. हा पहिला प्रश्न आपण सोडवलेला आहे. मी याच्यामध्ये समजा तुम्हाला जर सांगितलं त्यांनी की तुम्हाला 2 संख्या दिलेल्या आहेत आणि लसावी दिलेला आहे, तर त्याच्यावरनं तुम्ही मसावी शोधून दाखवा. मग आता मी मसावीच्या जागेवर फक्त म लिहितो, कारण मसावी आपल्याला शोधायचा आहे. गुणिले लसावी दिलेला, लसावी होता 60, लसावी होता 60. ठीक आहे, मग आता आपल्याला काय शोधायचं, मसावी. मसावी आपल्याला माहिती आहे 10 आला होता, 10 आणि 60, इकडे 20 आणि 30 या संख्या होत्या. मग आपण याचं कॅल्क्युलेशन करून बघूया, येईल का बरं 10. मग आता बघा 20 गुणिले 30 केल्यावर काय होईल, 600.
ठीक आहे 600. इकडे काय येईल मसावी गुणिले 60. मग आता हा 60 काय इकडे गुणाकारामध्ये आहे, मग आता इक्वल्स टू च्या या साईडला घेऊन जायचे त्याला पूर्ण या साईडला, तर हा काय होईल भागाकारमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. मग इथं बघा भागाकारचं चिन्ह लावतो आणि हा कट होऊन जाईल इथून. ठीक आहे मग मसावी निघेल. मग आता बघा हा 0 आणि हा 0 कट झालेला आहे, वरती 60 आणि खाली 6. मग 60 भागिले 6 केल्यावर काय उत्तर येतं 10 उत्तर येतं. काय येतं 10 उत्तर येईल. मग इथं काय आला 10. बघा आपण अगोदर सोडवलेलं होतं की मसावी 10 आला होता व लसावी 60 आलेला होता. आलं का मसावी काय आला 10. मग आता मी याच्या जागेवर लिहितो बघा, मसावीच्या जागेवर लिहितो 10. दोघं बाजू आहेत इकडे कॅल्क्युलेशन करूया. इकडे काय आला या दोघांचा गुणाकार 20 गुणिले 30 केला तर 600 येतो आणि या ठिकाणी केला तर 600 येतो. मग याचा अर्थ हा फॉर्म्युला तुम्ही पाठ करून घ्या की पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या यांची जी बेरीज येईल किंवा गुणाकार येईल तो मसावी आणि लसावीच्या गुणाकाराच्या बरोबर येईल. म्हणजे बघा पहिली व दुसरी संख्या यांचा 600 हा गुणाकार आलेला होता. दुसरी त्यांच्यावाला जो मसावी आणि लसावी घेतला यांचा पण गुणाकार केला तरी पण काय येतोय 600 येतोय. कळलं का? मग हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे, याच्यावर जास्त प्रश्न विचारले जातात. आता मी दुसरं उदाहरण घेतो बघा. पहिलं उदाहरण घेतलं होतं आपण 20-30चं, दुसरं घेतलं होतं 25 आणि 35. मी काय करतो इथं पहिली संख्या घेतली 25 आणि दुसरी संख्या घेतली होती 35. ठीक आहे आणि यांच्यापैकी एक संख्या आली होती मसावी 5 आलेला होता. ठीक आहे मसावी काय आला होता 5 आलेला होता. मग आपल्याला लसावी शोधायचा आहे आणि लसावी होता 175 काढलं होतं मी, इथे कॅल्क्युलेशन पण केलं होतं. आता ते करेक्ट येतं की नाही बघूया. ठीक आहे मग आता 25 आणि 35 आहे. मग या ठिकाणी 5 आलेला आहे, मग हा 5 इथं गुणाकारामध्ये इकडच्या साईडला गेला तर तो भागाकारामध्ये होईल. मग आता मी काय करतो इथं कट करतो याला आणि इथं भागाकारामध्ये लिहून टाकतो, या ठिकाणी भागाकारात लिहून टाकतो. मग हा लसावी निघेल. मग बघा हा 5 आहे वरती 35 आहे, दोघांनाही भाग करू शकतो. मग मी काय करतो 35 ला भाग देतो. 5 1 5 आणि 5 × 7 आहे 35. इथं 25 आणि इथं 7 उरला आहे. मग तोच गुणाकार जो मी इथे केला होता 25 गुणिले 7 केल्यावर 175 येतो. 175 येतो म्हणजे मग हा काय झाला आपला लसावी. ठीक आहे मग याचा अर्थ हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे. मग पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. ठीक आहे समजलं मित्रांनो? तर मग आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.